त्याच्यामध्ये आता त्यांनी 5-6 मुद्दे दिलेले आहेत। त्याच्यामध्ये ग्रामपंचायतमार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व ऑनलाईन सेवा पद्धतीने नागरिकांना सुलभरित्या देणे, लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत 7 प्रकारचे दाखले तसेच www.dccrs.government.in द्वारे जन्म व मृत्यूबाबतचे दाखले तसेच अन्य ऑनलाईन सेवा देणे। याला त्यांनी 1 गुण दिलेला आहे। म्हणजे तुम्ही अर्ज केला आणि लगेच तो तुम्हाला दाखला मिळाला, आपल्याकडे दाखले पेंडिंग नाही, तर याला असा 1 गुण आहे। दुसरं आहे त्याच्यामध्ये नागरी सुविधा केंद्र, ग्रामपंचायतकडील आपले सरकार सेवा केंद्र सक्षम करून त्यास नागरी सेवा सुविधा केंद्र CSC मिळवणे, त्याद्वारे सर्व शासकीय कार्यालयातील सर्व प्रकारचे दाखले देणे तसेच लोकोपयोगी BRC सेवा उपलब्ध करून देणे, प्रामुख्याने 7/12 उतारा, खाते उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा, फेरफार उतारा इत्यादी। म्हणजे जसं आपण धडगावला जाऊन तुम्ही जसे 7/12 ऑनलाईन काढतात किंवा ती सुविधा इथं तुम्हाला ग्रामपंचायतीमार्फत म्हणजे ग्रामपंचायतीला CSCचा दर्जा द्यायचा आहे। आपण तसा प्रस्ताव पाठवणार आहोत, तर CSCचा दर्जा मिळाल्याने तुम्हाला ते धडगाव जाऊन तुम्हाला करावं लागतं, तर तुम्हाला ती सुविधा तुम्हाला इथंच भेटणार। म्हणजे तुमचं जातीचे दाखले असतील, उत्पन्नाचे दाखले असतील, जे काढण्यासाठी तुम्ही धडगावला जातात ते तुम्ही इथंच अर्ज करून इथंच जे CSC सेंटरकडे देऊन त्यांच्याकडे काय असेल ते शासनाच्या नियमानुसार फी भरून त्या तुम्हाला ते दाखले इथंच उपलब्ध होणार आहेत। 7/12 उतारे असतील, तुमचे खाते उतारे असतील इत्यादी। तर ते याप्रमाणे जर आपल्याकडे CSC सेंटर असेल त्याच्यामार्फत आपण सुविधा दिल्या तर त्याला 1.5 गुण आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये तिसरं आहे तक्रार निवारण केंद्र। आता ग्रामपंचायतकडे आलेले सर्व सार्वजनिक स्वरूपाचे तक्रारीचे विविध मुदतीत निवारण करणे। म्हणजे त्यांनी असं सुचवलं आहे की आपल्या ग्रामपंचायती इथं कार्यालयात एक तक्रार पेटी ठेवण्यात येईल। ज्या गावकऱ्यांच्या काही समस्या असतील त्यांनी त्या तक्रार पेटीमध्ये त्या तक्रारी नोंदायच्या आहेत। त्या आठवड्यातनं एका दिवशी सर्व त्या तक्रारींचे अर्ज घेऊन कोणाकोणाला कुठं काय समस्या आहे ते तक्रारीचे निवारण जर 100% करण्यात आलं तर त्याला अर्धा गुण देण्यात आला आहे आपल्याला। म्हणजे हे फक्त 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या जो कालावधी, या कालावधीमध्येच हे सर्व गुण दिले जाणार आहेत। या कालावधीमध्येच हे अभियान आपल्याला राबवायचं व्यवस्थित। सर्व माहिती प्रसिद्ध करणे, सर्वसाधारण माहिती, ग्रामपंचायत वितरित सर्व सेवा, सर्व निधी जमा खर्च, हाती घेतलेली कामे पूर्ण करणे, झालेली कामे व माहिती अधिकार कायद्यान्वये प्रसिद्ध करावयाची माहिती दर्शनी भागावर व ग्रामपंचायत वेबसाईटवर प्रसिद्ध करणे। आता यासाठी त्यांनी अर्धा गुण दिलेला आहे आपल्याला। तसेच गावात CCTV बसवणे, ग्रामपंचायत एकूण कार्यक्षेत्रात CCTVद्वारे ग्रामपंचायत क्षेत्रात संरक्षण कारणास्तव नियंत्रण ठेवणे, उपाययोजना करणे। आता जसं एका गावात मेन चौक असतो किंवा तिथं वर्दळचा भाग असेल त्या ठिकाणी CCTV बसवायचे व जेणेकरून तिथं काय एखाद वेळेस चोरीचे प्रकार होतात किंवा काही एखाद गुन्हा घडण्याची शक्यता असते, ते चौकाच्या ठिकाणी आपल्याला ते CCTV बसवावे लागणार आहे। जर ते CCTV बसवले तर त्याला 1 गुण आहे। आणि त्याच्यामध्ये बी त्यांनी आता हे जे तुम्हाला जी माहिती सांगतो त्याच्यामध्ये त्यांनी लोकसंख्येचे हे करून दिलेलं आहे। म्हणजे 2000पर्यंत लोकसंख्या असेल तर 100% काम करायचं आहे, 2000 ते 5000 लोकसंख्या असेल तर तुमचं ते 100% काम करायचं आहे, आणि 5000पेक्षा जर लोकसंख्या असेल त्याला 80% काम करायचं आहे। म्हणजे लोकसंख्या जास्त असल्याने ते टक्केवारी त्यांनी जशी हे करून दिलेली। दप्तर अद्ययावत व लेखापरीक्षण करणे, ग्रामपंचायत अंतर्गत नमुना 1 ते 33 व इतर आवश्यक नोंदवह्या अद्ययावत करणे व पंचायतीचे लेखापरीक्षण होऊन सदर लेखापरीक्षण अहवालाची ग्रामपंचायत पूर्तता करून शक अहवाल अंतिम स्वीकृती करणे। आता याच्यामध्ये म्हणजे ग्रामपंचायतीचे जे दप्तर आहे ते 1 ते 33 नमुने पूर्ण अद्ययावत करायचे आहेत, आणि त्यानंतर जे आपल्याला मागच्या आर्थिक वर्ष गेलेलं असतं त्याचं आपल्याला लेखापरीक्षण करावं लागतं। लेखापरीक्षण झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही ऑडिट काही मुद्दे उपस्थित करतात, त्या मुद्द्यांचे आपल्याला कशामुळे काय चुकी झाली ते मुद्द्यांचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे, आणि ते उत्तर ते आपल्याला वरती पाठवायचं आहे पंचायत समितीला, पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेला। हे जर त्यांनी टोटल हे केलं म्हणजे त्याच्यामध्ये ऑडिटमध्ये किती चेक निघाले, मग त्याच्यामध्ये त्या मंजूर किती झाले, त्याच्यामध्ये दप्तर अद्ययावत आहे का
अशा याच्याप्रमाणे त्याला 1 गुण आहे त्याला. सभा व कार्यवृत्तांत नोंदवही अद्ययावत करणे. म्हणजे आता आपण जे आता ग्रामसभा घेतो, मासिक सभा घेतो किंवा इतर आपल्या समित्यांच्या ज्या मिटिंगा होतात त्यांचे सर्व ते म्हणजे प्रोसिडिंग असते ते अद्ययावत करायचे सर्व, त्याला 1 गुण आहे. ग्रामविकास समिती कामकाज. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार कलम 49 ग्रामविकास समित्या कार्यरत करणे. ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, कृषी विकास समिती, शाळा व्यवस्थापन समिती, बाल हक्क संरक्षण समिती आणि जैवविविधता समिती. आता या ज्या समित्या आहेत या समित्यांचे जसं आपल्या मिटिंगा होतात तसे या समित्यांची गठीत करून त्यांच्याही मिटिंगा दरमहा किंवा 3 महिन्यांनी एक वेळा असं यांची मिटिंग व्हायला पाहिजे. ते त्या म्हणजे समजा शिक्षण समिती असेल तर शाळेमध्ये काय प्रॉब्लेम आहे, पाण्याची सोय नाही किंवा शौचालय सुविधा नाही किंवा मग विद्यार्थी येत नाही, पटसंख्या कमी होते किंवा असं विविध मुद्द्यावर यांची मिटिंग घेणे आवश्यक आहे या समित्या स्थापन करून. पंचायत निर्णय ग्रामसंवाद ॲपबाबत प्रचार व प्रसिद्ध करून मतदार नागरिकांना किमान एकतरी ॲप डाउनलोड असले. आता याच्यामध्ये बघा मेरी पंचायत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायतीचा काय असेल तो जमा खर्च तुम्हाला वर्षाचा काय झाला असेल तो दिसतो. नंतर पंचायत निर्णय जो ॲप आहे, आता आपली जी मीटिंग होते ती पंचायत निर्णय ॲपद्वारे त्याच्यामध्ये त्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग केलं जातं. त्यासाठी हा ॲप आहे. आणि दुसरा आहे ग्रामसंवाद ॲप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही गावातल्या जे आपले घरकुल असतील किंवा इतर जल जीवन मिशनचे काम असतील किंवा इतर योजनेचे जे काम असतील त्याच्यामध्ये दिसतं. त्याच्यामध्ये कोणती योजनाचे किती काम झाले, एक लाभार्थ्याला किती हप्ता मिळाला आहे किंवा कोणाचे काम किती पूर्ण आहे किंवा कोणत्या लेवलला आहे हे त्याच्यामध्ये त्या ॲपमध्ये आपल्याला दिसतं. ते ॲप डाउनलोड जर केलं ते म्हणजे 3 पैकी एक ॲप डाउनलोड प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे, तर त्याला 1 गुण आहे त्याला. आयुष्यमान भारत कार्ड. केंद्र व राज्य शासनाच्या आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचे लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळवून दिले. आता तुम्हाला माहितीच आहे आपले जो कॅम्पचे आयोजन केलेले आपल्या जे गावातील नागरिक आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनी प्रत्येकाने आता ते मला वाटतं काहीतरी सागरने ते यादी टाकली होती, त्या यादीनुसार कॅम्प लावा. त्याच्यानुसार म्हणजे तुम्ही आयुष्यमान कार्डमध्ये जर नोंदणी केली तर तुम्हाला शासनामार्फत 5 लाखाचा मोफत उपचार मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय क्रिटिकल इलनेस असतील किंवा काय आजार असतील त्याला संबंधित जे दवाखाने अटॅच असतील त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते 5 लाखापर्यंत वर्षाला तुमच्या कुटुंबाला तो लाभ मिळू शकतो. आता आपण असं काय आपल्याकडे आयुष्यमान कार्ड नसेल, तुम्ही दवाखान्यात जर गेले एखादं ऑपरेशन करायचं म्हटलं तर 1,00,000-1,50,000 रुपये खर्च येतो तुम्हाला. ते नका, तुमच्याकडे जर आयुष्यमान कार्ड असेल तोच उपचार तुमच्यावर मोफत केला जाणार आहे तुमचा. अनिवार्य बाबीवरील तरतूद व खर्च. ग्रामपंचायती बजेटनुसार ग्रामपंचायतीकडील दिव्यांग कल्याण, महिला व बाल कल्याण तसेच मागासवर्गीय कल्याण अनुक्रमे 5%, 10% व 15% तरतूद करणे व 100% खर्च करणे. आता याच्यामध्ये आपल्याला जे दिव्यांग बांधव असतील, समजा ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी आमच्याकडे यायचे. त्यांचे जे डॉक्युमेंट असतील, आधार कार्ड असेल, त्यांचं रेशन कार्ड असेल किंवा शैक्षणिक पात्रतेचे जे कागद असतील ते घेऊन यायचे. त्यांना आम्ही आमच्या ग्रामपंचायतमार्फत जिल्ह्याचे जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवणार आहेत. तर त्यांना ते अपंग सर्टिफिकेट मिळवून देऊ आम्ही. ज्यांच्याकडे असतील त्यांनी ते सांभाळून ठेवायचे. ते आम्ही एखाद दिवशी सरपंच महोदय यांना विचारून कार्यक्रम ठेवणार आहोत. ते त्यांना सर्वांना आम्ही बोलवणारच होतो आम्ही त्याच्यामध्ये. पण ज्यांच्याकडे नसतील, दिव्यांग अपंग असतील, हाताने पायाने किंवा डोळ्याने अधू असतील तर त्यांनी ते प्रस्ताव आमच्याकडे सादर करायचे. आम्ही ते पुढे त्यांचे दिव्यांग सर्टिफिकेट काढण्यासाठी आम्ही त्यांना मदत करणार आहे. डॉक्टर बुधवार की गुरुवार? हां, बुधवारच्या दिवशी असतं ते, दर आठवड्याचा बुधवार. चालू थकबाकी वसुली करणे, त्यासाठी QR कोड तयार करणे. आता आपल्या त्याच्यामध्ये आपल्या जवळजवळ आता ग्रामपंचायत खाते अंतर्गत 2600 खातेदार आहेत. तर त्याच्यामधून आपले जवळजवळ फक्त 20 ते 25% खातेदारांचीच वसुली होते. तर ते आता या अभियान कालावधीमध्ये त्यांनी
आपल्याकडे जी थकबाकी असेल व जी ग्रामपंचायती तुमच्याकडे मागण्या म्हणजे बाकी असेल ती तुम्ही ती भरायची आहे. जर म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार जर 80% जर 70% घरपट्टी वसुली जर झाली तर 2 मार्क आहेत. घरपट्टी चालू वर्षीच्या मागणीप्रमाणे कर वसुली केली 80% तर 2 मार्क आहे. पाणीपट्टी थकबाकी वसुली आहे 70% जर केली तर 1 मार्क आहे आणि पाणीपट्टी चालू मागणी जर वसूल केली तर 1 मार्क आहे. म्हणजे जर आपण घरपट्टी व पाणीपट्टी जर वसुली म्हणजे केली पूर्ण 80% तर आपल्याला 2, 5, 7 गुण तर हेच भेटून जाणार आहेत आपल्याला 80% वसूल जर केली तर. राजा पाडवे आणि माधव नाही ते यांचे पगार ज्यांना ऑनलाईन भरायचे त्यांनी ऑनलाईनही भरू शकतात. आता सर्वांकडेच मोबाईल आहे, सर्वांकडेच मोबाईलमध्ये गुगल पे, फोनपे ऑप्शन असतं. त्याच्यामधून तुम्ही लगेच किती तुमची थकबाकी असेल काय असेल तेवढे लगेच रक्कम तुम्ही डायरेक्ट ग्रामपंचायतच्या खात्यावर चालली जाईल. आपल्याकडे हां QR कोड आहे. आहे मागच्या वर्षाचा काढला आहे. मग कुठं लावला QR कोडनेच सांगा हां ना माधव 8 दिवसापर्यंत. અમે જે પાલ ઘરપટ્ટીવાળા આવતા હતા અહીં तुला ते QR कोड लावायला सांगितलं होतं घरकुल- तुमच्या ठिकाणी मी तर. ઘરકુલો નોંધ વગેરે ઓ જો કો આવતા પ્રત્યેકો અમે આથવા અહીં પોસે 1 રૂપિયો લેલું ને ડાયરેક્ટ તે મોબાઈલ પર સ્કેન કો ઓટાકા त्यांना डायरेक्ट ऑनलाईनच भरायला जर सांगितलं. त्यो लेरत नाही होय तर तुम यापो लेवा आणि तिथल्या तिथेही तुम्हा मोबाईल मारत QR कोड आहे त्या अकाउंट पोशाचा मोबाईल आथिवले कारभार नाही जो या 100 देऊ आथिवले एक बी कारभार रोय म्हणजे एखाद्याकडे नसेल तर त्याला दुसऱ्याच्या अकाउंटवरून ते भरायला सांगा. पण ते QR कोडने स्कॅन करून ते घरपट्टी नाही आता पाणीपट्टी यांच्या अकाउंटने बी टाकले आपण QR कोड नाही तरी होऊन जाईल ना. त्यांचं नाही त्यांचं दुसरं कोणाच गाव असेल ना गावाचं जर जोडीदार असेल कोणी असेल त्यांच्या नावाने तो आपला कर्मचारी होऊन रोकडा जातो. पैसा त्याला द्या आणि तुमच्या अकाउंट इकडे टाका. तुमचा जोडीदार असेल मित्र असेल 100 दिवसात 100% QR कोडनेच पैसा पैसा हा वसुलीचा भरायचा आहे. आणि त्याला जर आपण 80% जर म्हणजे पूर्ण जर वसूल केली समजा आपली डिमांड जवळजवळ आपली आता 15 ते 16 लाख रुपये समजा आपले 12 लाख जरी वसूल झाले तरी आपले 80% म्हणजे 7 गुण हे आपल्याला सहज मिळून जातील. म्हणजे आपण स्पर्धेमध्ये जास्त याच्याने उत्स्फूर्तपणे आपण उतरू शकू. आणखी व सदर निधीमधून लोकोपयोगी सुविधा उपलब्ध करून देणे. आता याच्यामध्ये मोहीम कालावधीपर्यंत प्रति 1000 लोकसंख्येस रुपये 2 लाख या प्रमाणात लोकसंख्या विचारात घेऊन करावे. वरिष्ठ उद्दिष्ट साध्याच्या प्रमाणात गुण देणे तसेच उद्दिष्टापेक्षा अधिक लोकवर्गणी गोळा झाल्यास त्याचा विचार करण्यात येईल. आता आपलं तुम्हाला जे सांगितलं लोकसंख्याप्रमाणे म्हणजे प्रति 1000 लोकसंख्येला 2 लाख रुपये म्हणजे आता आपला 2011 नुसार आपली गावाची लोकसंख्या 8816 आहे. म्हणजे आपल्याला जवळजवळ हे 17.5 लाख तुम्हाला लोकवर्गणी गोळा करून त्याच्यामध्ये गावातील लोकोपयोगीचे काम असतील ते करायचे आहेत. त्याच्यामध्ये 1000ला किती येते 1000ला 2 लाख म्हणजे 8816 आणि ते वर्षी 800 17.5 लाख धरून 17-18 लाख रुपये तेवढी लोकवर्गणी गोळा करून त्याच्यामध्ये तुम्हीच ठरवायचं कोणतं काम करायचं. लोकवर्गणी की कहते आपू ओली पूंजीला का लेता हा दिवाली पूंजीला का लेता ते कोई फालू कोई ग्रामपंचायत ये कमी काम कोई ग्रामपंचायत घ्या एकदा शाळा एक दो टेबल लेता पिलं घ्या एक दो टीव्ही लेता पिले तर आका गावला मिलीत कोई तो लेता पियो ओ देख कमीत कमी आपू या 100 दिवस आहे 18 लाख रुपया गावमरत एक ठगई देल कोईला. आम्ही एकदा पर्या एक कोट मा एकदा पर्या एक पेना पिले 5 रुपया पेना पिते भी तुम्हा तो लोकवर्गणी गोण आहे. पेन आपी सकता वही आपी सकता पुस्तक आपी सकता के बी पण आपा एक सवय लागाडा. आता कसं आहे आपले समजा इथे कात्री गावामधील की आपल्या परिसरातील लोक समजा कुठं नोकरीला असतात कुठं चांगले पैसे कमवत असतात तर ते शाळेसाठी किंवा अंगणवाडीसाठी एखाद वस्तू फिल्टर म्हणा TV म्हणा असं काही बी देतात तेही आपल्याला लोकवर्गणीमध्ये धरता येईल. लोकवर्गणी त्या का तुमच्या मार्फत पाहिजे फक्त ते तुमच्या मार्फत पाहिजे. असं नाही की प्रत्येकाकडनं आपल्याला 200-300 असं काही गोळा करायचे नाही आपल्याला. वस्तू स्वरूपात आलं तरी चालेल तसं तुमचं नाव राहील तसं नाव टाकून आपण ते तुम्ही द्यायचे. एक रियली आप ही होय थोडं ते थोडीशी आपाजे आत्मीयता किंवा भावना हे थोडीफार बदलाई ना ता तो शासन बी आवणार
आपको भी शासनो किते भी देखा होता ते वहाँ पे ना मोहीम कालावधीत ग्रामपंचायतीकडे गाळा, दुकान भाडे, जाहिराती, मोबाईल टावर भाडे, अवजारे, बँक इत्यादी यातून उत्पन्न असणे व त्याची वसुली करणे. आता हा भाग तर आपल्याकडे नाहीच आहे, आपल्याकडे गाडी पण नाही आहेत भाड्याने दिलेले. नंतर मोठ्या सिटींमध्ये किंवा मोठ्या गावांमध्ये आपण ते बॅनर लावतो, फ्लेक्स लावतो, त्याच्या जाहिराती देतो, त्यांचं उत्पन्न ग्रामपंचायतीला भेटतं. नंतर मोबाईल टावर आहे, आपण ते मोबाईल टावरला आपण ते आता कर आकारणी करणार आहेत, त्यांना बी ते आपण नोटिसा पाठवणार आहेत आता. व अवजारे, बँक इत्यादी वस्तूंपासून उत्पन्न गोळा करून त्याची वसुली करायची. जर ती वसुली जर केली तर त्याला 1 गुण आहे. 10 गुण आहे सगळे त्या हेडला. लोकवृद्ध स्वच्छ व हरित गाव. आता त्याच्यामध्ये पहिला जो आहे पाण्याचे ताळेबंद. लोकसहभागातून पाण्याच्या ताळेबंद वॉटर बजेट तयार करून पाणी व्यवस्थापन तयार करणे. आता समजा आपण पाणी व्यवस्थापन म्हणजे वॉटर बजेट म्हणजे आता समजा आपण एखादा पाडा घेतला, जसा आपला कामत पाडा घेतला. आता कामत पाड्याची लोकसंख्या केवढी आहे, त्या लोकसंख्येला रोज किती पाणी लागेल आपल्याला. शासनाच्या निर्देशानुसार आपल्याला एका माणसाला दरडोई पहिले 40 लिटर लागत होतं, आता 55 लिटर लागतं. तर मग 55 लिटर गुणिले त्या गावाची पाड्याची लोकसंख्या किती आहे त्याला गुणिले केवढं पाणी लागेल, तेवढं पाणी आपल्याला म्हणजे जिथं हातपंप असेल किंवा बोरवेल असेल किंवा विहीर असेल त्याच्यातून ते पाणी मिळतं आहे का, त्याचं ताळेबंद तयार करावं लागतं. म्हणजे मग समजा का उन्हाळ्याच्या दिवसात पाणी कमी होतं, मग त्यावेळेस काय उपाययोजना करता येतील किंवा काय, त्याच्यामध्ये हा वॉटर बजेट तयार करायचा आहे आपल्याला. तर वॉटर बजेट जर तयार केला तर त्यासाठी आपल्याला एक मार्ग आहे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने जनजागृती, शिवार फेरी इत्यादी उपक्रमातून लोकसहभागातून पाण्याचे ताळेबंद तयार करून दर्शनी भागात लावावे. ते तयार झाल्यानंतर आपल्याला ते बाहेर असं नोटीस बोर्डवर लावायचं आहे आपल्याला ते. त्याच्यामुळे दुसरं आहे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. गावातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे शाश्वत शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे. आता त्याच्यामध्ये आपल्याकडे आता नळ कनेक्शन जवळजवळ म्हणजे नाहीच आहे, फक्त जिथं आपले कुठं वरती दुहेरी हातपंप झाले असतील तेवढे नळ कनेक्शन आहे तेवढेच आहेत. बाकी ठिकाणी तर आपण हातपंप वगैरे इथूनच पाणी घेतो आपण. तर त्याचं याचं तर काही शक्यता याचं काही नाही, याचं बी आपण ते हे दाखवता येईल ना एरिया आपल्याला. पण नळ कनेक्शन म्हणजे कसं आता जे सपाटी भाग असतो, शहादा म्हणा, नंदुरबार म्हणा, तिथं पाईपलाईन गेलेली असते, तिथून पाणी पुरवठा घेतो आपण, तिथं ते करू शकतो, शक्य आहे तिथं. इथं आपल्याकडे नाही ते. हां, त्याच्याच विद्युत देयके. आता ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजना रस्त्यावरील दिवाबत्ती वीज देयकांचा नियमित भरणा करणे. म्हणजे आता समजा पाणी पुरवठा होत असेल, त्याला नळ पाणी पुरवठ्याला आपण वीज घेतो, त्याचं दर महिन्याला लाईट बिल येतं, ते लाईट बिल दर महिन्याला भरायला पाहिजे. हे रस्त्यावर जे आपण लाईट लावतो तर आपण त्याची बी दर महिन्याला लाईट बिल येतं, त्याची दरमहा भरायची. म्हणजे थकबाकी शून्य असली पाहिजे त्याची. दरमहा जी बिल आलं तुम्ही ते भरणा केलेलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला 1 गुण मिळणार आहे. नंतर पुढचं आहे पिण्याचे पाण्याचे स्रोत बळकटीकरण. गाव क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण करण्यासाठी तलाव, नदी, नाले पुनर्जीवित करणे, संवर्धन करणे व पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, जलस्रोत संवर्धनासाठी वनराई बंधारे बांधणे तयार करणे, सिमेंट बंधारे व केटीवेअर गेट यांचे गेट बसवणे. आता याच्यामध्ये स्रोत बळकटीकरणमध्ये तलाव, नाले पुनर्जीवित करणे म्हणजे त्याला पुनर्भरण करता येतं आपल्याला. नंतर वनराई बंधारे बांधणे. आपण आता दरवर्षी बांधतोच वनराई बंधारा. पाणी अडवून ते पाणी खाली जमिनीमध्ये पर्क्युलेशन होऊन आपल्या विहिरींना, बोरांना पाणी येतं त्याच्याने. आणि जे आपल्या कार्यक्षेत्रात सिमेंट बंधारे व केटीवेअर बंधारे असतील त्यांना समजा पाट्या नसतील त्यांना त्या पाट्या टाकून ते पाणी अडवायचं आहे, त्याला 1 गुण आहे त्याला. वॉटर हार्वेस्टिंग युनिट स्थापन करणे. आता ज्या आपल्या शाळा आहेत, अंगणवाडी इमारती आहेत, त्यांना आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग बसवावं लागतं. माहिती आहे का रेन वॉटर हार्वेस्टिंग काय असतं? जे पावसाचं पाणी पडतं म्हणजे स्लॅब असतो त्याला आपण पडदी बांधतो आणि त्याचे पाईप आउटलेट काढतो बाहेर. त्या आउटलेटमधून ते पाईप त्याला जोडायचे. ते पाणी एका ठिकाणी सर्व एक पाईप जोडून एक ठिकाणी गोळा करायचं. ते पाणी तुम्ही एका टाकीमध्ये सुद्धा म्हणजे साठवू शकता. तुम्हाला ते पाणी वर्षभर पुरेल. किंवा मग तुमच्या जवळपास एखादा हातपंप असेल किंवा विहीर असेल त्याच्यामध्ये ते सोडायचे. ते पाणी जर सोडलं ते बोरमध्ये किंवा विहिरीमध्ये, ते पाणी त्याच्यामध्ये जाऊन खाली जे पाणी झिरा असतो आपल्या पाण्याचा
ते पाणी सर्क्युलेट होऊन इतर जे हातपंप किंवा विहिरी असतील ते त्यांना ते पाणी सर्क्युलेट होतं आणि ते परत ते बंद झालेले किंवा पाणी नसलेल्या विहिरी या पुनर्जीवित होतात त्याच्यामध्ये. म्हणजे ते पाणी एक वेळेस जिरवलं म्हणजे ते पाणी परत सर्वांना ते जिऱ्यावाटे सर्व ठिकाणी पोचतं ते. म्हणजे आपल्याला जे उन्हाळ्यात पाणी टंचाई आपल्याला जी जाणवते ती जाणवणार नाही. हे आपण असं म्हणजे शासकीय इमारतीने आपण वैयक्तिक घरावरसुद्धा करू शकतो. तुमचे आता कौलारू घर आहे त्याला तुम्ही पत्र्याचे हे बसवताच तुम्ही ते पाणी एक ठिकाणी हे करा पाईप घ्यायचे त्याला बसवायचे आणि एक ठिकाणी त्या आणून हातपंपमध्ये तुमची जी केसिंग असते त्याला होल पाडून तो पाईप त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. त्याला फिल्टर वगैरे बसवून घ्यायचं. त्याच्यामध्ये घाण वगैरे जायला नको. पावसाळ्याचे तुमचे झाडावरचा पालापाचोळा असेल गाडी कचरा असेल तो त्याच्यामध्ये जाऊन त्याला जाळी वगैरे बसवतात. आणि त्याला आता नवीन काहीतरी फिल्टर पण आलेलं आहे ते फिल्टरसुद्धा बसवतात त्याला. ते फिल्टर बसवलं तर शुद्ध पाणी त्याच्यामध्ये जातं आणि ते पाणी तुम्हाला प्यायलाही तुम्ही खाजगी कामासाठी आता सिटींमध्ये ते पाणी आता काही ठिकाणी 10,000 20,000 लिटरच्या टाक्या खाली अंडरग्राऊंड स्टोरेज करून ठेवतात आणि तेच पाणी त्यांना जेव्हा लागलं तेव्हा ते पाणी वाटप करतात. याकरिता सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे म्हणजे आता जे आपलं शासकीय कार्यालय आहेत किंवा क्षेत्र आहे तिथं आता समजा आपले CFRचं क्षेत्र आहे तिथं आपण एखादा आता फळबाग लागवड केली तर त्या ठिकाणी तुम्हाला सूक्ष्म सिंचनाचा वापर करायचा आहे. आपण ते म्हणतो ना आता काय म्हणतात तुषार सिंचन का हां तुषार सिंचन ठिबक असं फिरतं ते ते सूक्ष्म सिंचन म्हणजे ते जर बसवलं तर त्याला अर्धा गुण देण्यात आलेला आहे. अपारंपरिक ऊर्जा व सौर ऊर्जा वापर. आता याच्यामध्ये सोलरचा आता आपल्या मागच्या 4-5 मिटिंगापासून तुम्हाला सोलरचा विषय सांगितलेला आहे मी. नळ पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर रूपांतरित करणे. आता आपल्या ज्या भागामध्ये लाईट नाही तिथं आपल्याचे बरेच चालून मला वाटतं काहीतरी जलजीवन मिशन अंतर्गत आपल्याकडे माकडकुंड वगैरे सोलरवर योजना सुरू झालेल्या आहे. त्याच्या नळ पाणी पुरवठा योजनेचं सोलरवर रूपांतर केलं तर त्याला 1 गुण आहे. ग्रामपंचायती इमारतीमध्ये सोलर युनिट बसवून 100% वीज सोलरवर करून घेणे त्याला 1 गुण आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजना अन्य योजनेतून टप्पा 2 मधील घरकुलांना सौर ऊर्जा प्रकल्प बसवणे. आता बघा आलाच परत घरकुलच्या विषय. तुम्हाला मागेही बोललो होतो राज्य शासनाने जे तुम्हाला आता 50,000 अनुदान वाढवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये 15,000 तुम्हाला हे सौर ऊर्जा जो वापरेल म्हणजे सोलर जो वापरेल त्यालाच ते 15,000 अनुदान भेटणार नाही. ते कोणालाच भेटणार नाही. ते ऑनलाईन घे 50% तुम्ही 50% आहे ना का 60% काय नाही 50% म्हणजे 50% प्रधानमंत्र्याचे किती आहे 50% ना काय सबसिडी 50% आहे ना सूर्यघरला ना सूर्यघर हो हो म्हणजे 1 किलोवॅटचं बसवलं तुम्ही 60,000 60,000चं येतं 30,000 तुम्हाला भरावे लागतात. 30,000 तुम्हाला शासन सबसिडी देतं. मग त्या 30,000 मध्ये बी तुम्हाला शासन आणखी 15,000 तुम्हाला देणार. मग तुम्हाला खर्च किती फक्त 15,000 येणार. ते जर बसवलं तुम्ही तर त्याला 1 गुण आहे घरकुलवाला ते पोषाने जोडे. हाँ जर ते सोलर पॅनल ने भाडे स्वतः होणार ती योजना में टाकीत कही तर उपरिया ते 15,000 होते ने जोडणार ते रोजगार सेवक तो 50,000 वादवी आहे कोई महो जो भ्रम हो पण ये एक्टिविटी कोईतले है ते ऑनलाइन प्रधानमंत्री सूर्यघर कोई जो आपली है त्या ऑनलाईन कोयलावे 1 किलोवॅट का 60,000 काही ते बी है 50% म्हणजे 30,000 गव्हर्नमेंट आपणार हो आणि 30,000 आपा त्यामुळे ते घरकुल नाव पण ते पोषा पडणार पण जाऊन जा ते पत्रा फोटो ना जातो तुम्हा आणि पहिले ओमे को येते फोटो ना चालणार का की ऑनलाईन त्या बी गव्हर्नमेंट अभी होणार हा नाही तर मा को उद्या काढितले तर उद्या को फोले कडे काढित ऑन चालणार का की तीही तो लेदलं देखा हो जाऊ भाषा त्या रीती मग ते पात्रे पाडेल त्या घरकुलवाला को जा आणि तुम्हाला मोबाईलला मारत को इथले लावायचं आणि ते पोषा बाया जाणारा त्याने जोडणारा ना तर ते फुकटचे ते 50,000 आहे ते वाया जाईल. 20% घरांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे हे बघा आला त्याच्यामध्ये आणखी म्हणजे घरकुल सोडून जे गावामध्ये जे आहे कुटुंब असतील किमान 20% म्हणजे 1000 घरं असतील तर 200 घरांनी तरी सोलर बसवलं पाहिजे त्याला गुण आहे. प्राथमिक शाळा सोलर ऊर्जा प्रकल्प राबवणे 100% आहे का 100% हां मग त्याला अर्धा गुण आहे.
अंगणवाडी शेतकऱ्यांकडे आपण 100 ते होत गई ना कुसुमवाले जाखे जावं हा कुसुममध्ये तुमची 3 फेज लाईट तर आम्ही सोलरवरतीच वापरतो. हा नाही तोच विषय आहे आता आम्हाला. आता त्यानंतर अंगणवाडीला सोलर ऊर्जाचा वापर आहे, त्याला अर्धा गुण आहे. आता अंगणवाडी बी बऱ्यापैकी होईला घे मग जी जी पक्की बिल्डिंग होती ह्या पे है क्या सोलर है अंगणवाडी आहे पक्की बिल्डिंग होता की होईला घे म्हणा. आता नाही काही ठिकाणी दिलंय ना जे कोणत्या तरी संस्थेने दिलंय असेल ते 5-6 ठिकाणी असू शकतं. कार्यान्वित करणे. एकूण पात्र शेतकरी लाभार्थ्यांपैकी किमान 25% सौर कृषी पंप धारक असल्यास पूर्ण गुण देणे. आता आपल्या समजा आता कात्री शिवारात जेवढे शेतकरी आहेत त्यांच्यापैकी 25% ज्यांनी वापर केला म्हणजे ते मागेल त्याला सोलरवर तुम्हाला कुसुम योजने म्हणून भेटतंच आहे. ते 25% शेतकऱ्यांनी जर बसवलं तर त्याला 1 गुण आहे. आणि समजा 100 शेतकरी असेल तर 25 लोकांनी जर 25% म्हणजे 25 शेतकऱ्यांनी जर बसवलं तर त्याला 1 गुण मिळणार आहे. वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे. अभियान कालावधीत ग्रामपंचायत अंतर्गत जिओ टॅगिंगसह लोकसंख्येनुसार नवीन वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करणे. या अंतर्गत किमान 1 व्यक्ती 1 झाड लावणे. यापूर्वीची वृक्ष लागवड वगळून वृक्ष लागवड प्रमाणात गुण देणे. म्हणजे आता वृक्ष लागवड केली प्रति व्यक्ती 1 प्रमाणे तर त्याला 2 गुण आहेत. आणि यापूर्वीची वृक्ष लागवड वगळून म्हणजे यापूर्वीचे झाले असतील ते याच्यामध्ये गणले जाणार नाही. त्याच्यामध्ये प्लास्टिक बंदीबाबत गावात प्रभावी अंमलबजावणी केलेली असावी. एकल प्लास्टिक वापर पूर्णतः बंद करणे. दंडात्मक कारवाई केलेली असावी. आता जे लोक आपल्याला माहिती आहे प्लास्टिकपासून काय काय धोका निर्माण होतो काय नाही तर आपलं गाव हे 100% प्लास्टिक बंदीच केलेलं आहे आपण. आणि त्याच्यामध्ये समजा जर कोणी नागरिक जर कोणी प्लास्टिकची पिशवी वापरताना किंवा प्लास्टिकची वस्तू वापरताना म्हणजे प्लास्टिकची वस्तू म्हणजे पॉलिथिनची पिशवी येते पिशवीची ते वापरताना दिसलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल व त्याच्याकडनं दंड वसूल करण्यात येईल. त्याला 1 गुण आहे. घनकचरा व व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने असणे. सुका कचरा व ओला कचरा विलगीकरण करून संकलन करणे. ओल्या कचऱ्यापासून खत बनविणे. सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे. आता जे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनचे आपण हे जे आता आपल्याकडे सायकली वगैरे आपल्याकडे तर चढ उतारचा भाग आहे पण जो आपला ज्या ठिकाणी आपल्याकडे ते नॅड्या वगैरे बांधकाम केलेले आहे आपल्याकडे जे हे त्याच्यामध्ये ते ओला कचरा आणि सुका कचरा असा वेगळा करून टाकायचा आहे व त्याच्यापासून खत निर्मिती करायची आहे. सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करायचे आहे त्याला अर्धा गुण आहे. आणि सुका व ओला कचरा विलगीकरण करून ग्रामपंचायतीने त्याचे संकलन करे त्याला अर्धा गुण आहे. ओल्या कचऱ्यापासून ग्रामपंचायतीने खत बनवणे त्याला अर्धा गुण आहे. ग्रामपंचायतीने सुक्या कचऱ्याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करणे त्याला अर्धा गुण आहे. सांडपाणी व्यवस्थापन शास्त्रशुद्ध रीतीने असणे. शोषखड्डा STP व इतर उपाययोजना करणे. एकूण कुटुंब संख्यापैकी शोषखड्डे असणारी कुटुंब संख्या. ग्रामपंचायतीने शोषखड्डा FSTP DVAT अशा तंत्रज्ञानाचा वापर करून तपासून सांडपाणी व्यवस्थापनाची 100% अंमलबजावणी असल्यास पूर्ण गुण देणे. म्हणजे जो आपण घराबाहेर जो शोषखड्डा करतो तो यांची जी टेक्निक आहे FSTP DVAT या तंत्रज्ञानाचा वापर करून ते शोषखड्ड्यामध्ये म्हणजे त्याला बांधकाम वगैरे असतं मध्ये दगडगोटे टाकून ते पाणी जिरवायचं असतं त्या पद्धतीने गेले एकूण कुटुंब संख्यांनी सर्वांनी तर त्याला 1 गुण आहे. व इतर योजनांचे अभिसरण. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करून गावामध्ये रोजगार निर्माण करणे. गावामध्ये स्थावर मालमत्ता निर्माण करणे. उदाहरणार्थ गावातील 50 मजुरांना 90 दिवस काम दिले तर मजूर 50 गुणिले 90 दिवस गुणिले 312 रुपये म्हणजे 14,04,000 रुपये होतात. एकूण सार्वजनिक किमान 20 कामांची उद्दिष्ट संख्या.
पैकी मनरेगा अंतर्गत पूर्ण केलेल्या कामांची संख्या, प्राप्त निधी किमान 10 लाख व मनुष्यदिन निर्मिती. अभियान कालावधीपर्यंत ग्रामपंचायतीकडील विकास कामावर मनरेगा अंतर्गत किती निधींचे अभिसरण केले. ग्रामपंचायत दस्तऐवज तपासून प्रगतीनुसार गुण देणे. उद्दिष्टानुसार मनुष्यदिन निर्मितीच्या प्रमाणात गुण. म्हणजे आता आपण समजा या वर्ष आर्थिक वर्षात एप्रिलपासून तर आतापर्यंत किती काम केलं, किती मनुष्य दिवस निर्माण झाले, त्यानुसार ते आपल्याला त्याचे 2 गुण देणार आहे. त्याच्यामध्येच निर्मल शोषखड्डा, वैयक्तिक व सामुदायिक, जलतारा कामे, विहीर पुनर्वनन, रेन वॉटर हार्वेस्टिंग व छतावरील पाणी संकलन, याच्यामध्ये बी तेच दिलेले आहे. आता जे कामं मंजूर झाले, एकूण किमान कामाची उद्दिष्ट पैकी पूर्ण झालेल्या कामांची संख्या, जलतारा शोषखड्डेधारक शेतकरी संख्या आधारित गुण देणे. आता त्याच्यामध्ये किती उद्दिष्ट म्हणजे किती मंजूर होते आणि किती पूर्ण झाले, त्या आधारावर त्याला गुण देण्यात येणार आहे. म्हणजे समजा 10 असतील तर 10 पैकी 8 पूर्ण झाले तर त्यानुसार तर आपल्याला जे जलतारा असतील, शोषखड्डेधारक शेतकरी असतील, त्यांचे आपल्याला 1 गुण मिळणार आहे. नवीन विहीर दुरुस्ती, विहीर पुनर्भरण, शेततळे, डाळीचे बांध, अनगड दगडी बांध कामे, त्याच्यामध्ये बी तसंच एकूण कामाची उद्दिष्ट आहे पैकी पूर्ण झालेले किती कामं आहे. जलसंधारण किमान 5 कामं पूर्ण होणे आवश्यक आहे. 5 कामं जर पूर्ण झालेली असली तर त्याला 1 गुण आहे. नंतर पुढचं आहे जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, बायोगॅस उभारणी, शेळीपालन शेड, नॅडॅप, वर्मी कंपोस्टिंग, कांदा चाळ. आता या कामांमध्ये बी हे पैकी किती एकूण किमान कामाचे उद्दिष्ट 5 पैकी पूर्ण झालेले किती, शेताशी निगडीत शेतीपूरक कामे संख्या आधारे गुण देणे. याच्यामध्ये बी तसंच आहे, जेवढे कामं मंजूर आहेत तेवढे कामं आपल्याला पूर्ण अभिसरण करून पूर्ण केलेल्या घरकुलांची संख्या, एकूण मंजूर घरकुलांच्या कामाच्या संख्येच्या 100% अभिसरणद्वारे पूर्ण होणे आवश्यक आहे. आता आपल्याला माहिती आहे घरकुलसोबत आपण MRGSचं बी काम करतो, त्याचेही मस्टर भरतो. त्या मस्टर म्हणजे एका घरकुल लाभार्थीला जेवढे मस्टर आहेत, किती मस्टर आहेत रे, किती आधाराचे आहे, 26,700 ना. म्हणजे त्याला 26,700 एवढं मस्टर पूर्ण कंप्लीट, जे घरकुलं पूर्ण होतील त्यांचे तेवढे अमाऊंट, त्यांना तेवढा रुपयाचं मस्टर भरलेलं आवश्यक आहे. ते जर पूर्ण असेल 100% पैकी तर त्याला 1 गुण आहे. आता गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण. ग्रामपंचायत या ठिकाणी मीटिंग हॉल, प्रतीक्षालय, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे स्वतंत्र बैठक व्यवस्था. आता आपला ग्रामपंचायत आपल्याला इमारत नाही आहे, आपण ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आपण उर्वरित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान या योजनेअंतर्गत आपण 25 लाखाचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे. तो लवकरच मंजूर झाला तर आपलं नवीन ग्रामपंचायत कार्यालय देखील बांधकाम सुरू होईल. पण ते हे जर सुविधा उपलब्ध असतील तर त्याला अर्धा गुण देणार आहे. प्रत्येकाला त्यांनी गावातील सर्व शाळा डिजिटल करणे, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व पिण्याची पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सोलर युनिट कार्यान्वित करणे, बोलक्या भिंती रंगविणे इत्यादीची सुविधा असणे. आता त्याच्यामध्ये हेच आपला विषय झाला शाळेचा. एकूण शाळा संख्या, सुविधा असणाऱ्या शाळा संख्या. आता त्याला मार्क दिलेत त्यांनी. सर्व शाळा डिजिटल करणे अर्धा मार्क, पिण्याची पाण्याची सुविधा देणे अर्धा मार्क, मुलांच्या संख्येत प्रमाणात मुला व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह त्याला अर्धा मार्क, हँड वॉश स्टेशन अर्धा मार्क, सर्व शाळा रंगरंगोटी करणे, बोलक्या भिंती रंगवणे अर्धा मार्क, पोषण परसबाग सुविधा उपलब्ध असणे त्याला अर्धा मार्क, मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत किचन व्यवस्थापन असणे त्याला अर्धा मार्क, सर्व वर्गात CCTV बसवणे त्याला अर्धा मार्क, संरक्षण भिंत बांधणे त्याला अर्धा मार्क. असे आपले टोटल एकूण किती गुण आहेत त्या? 1 2 3 4 9 4.5 मार्क आहेत टोटल. हे सर्व सुविधा. अंगणवाडी डिजिटल करणे, बालस्नेही स्वच्छतागृह व पिण्याची पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सोलर युनिट कार्यान्वित करणे, बोलक्या भिंती रंगविणे. हे शाळेसारखंच आहे अंगणवाडीचं, पण त्याच्यामध्ये बी गावात अंगणवाडी डिजिटल करणे अर्धा मार्क, बालस्नेही स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा अर्धा मार्क, पोषक परसबाग असणे अर्धा मार्क, बोलक्या भिंती रंगवणे अर्धा मार्क.
पशुवैद्यकीय उपचार केंद्र या ठिकाणी स्वच्छतागृह व पाण्याच्या पिण्याची सुविधा देणे, सुविधा जनावरांसाठी खोडा तसेच घनकचरा व सांडपाणी शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करणे, उपचार केंद्र नसल्यास खोडा व उपचार केंद्र सुविधा उपलब्ध असणे. इथं आहे का आपल्या इथं पशुवैद्यकीय दवाखाना? पाण्याची सोय, सौर दिवे, पोच, रस्ता व वृक्षारोपण इत्यादी सुविधा. आता जे आपल्या गावातल्या स्मशानभूमी आहे तिथं बैठक व्यवस्था व पाण्याची सोय असल्यास अर्धा गुण आहे, पोच रस्ता असल्यास अर्धा गुण आहे, सौर दिवे व वृक्षारोपण केले असल्यास अर्धा गुण आहे. असे टोटल 2 मार्क आहेत त्याच्यामध्ये. स्मशानभूमी असल्यास अर्धा गुण आहे त्याला. खुली व्यायामशाळा असल्यास अर्धा गुण, सुविधापूर्ण व्यायामशाळा असल्यास पूर्ण अर्धा गुण, असा 1 गुण पूर्ण व्यायामशाळा असल्यास भेटणार आहे आपल्याला. धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण, ग्रामपंचायत क्षेत्रातील तीर्थक्षेत्रांचा, धार्मिक स्थळांचे, पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण. आपल्याकडे समजा जे तीर्थक्षेत्र तर नाही आहे आपल्याकडे तीर्थक्षेत्र नाही ते तरी असं सांगितलं याच्या की जे गाव स्थळावर जे आपण पूजा वगैरे करतो काही असतं ना त्यांची बी आपण रंगरंगोटी तिथं झाडं वृक्ष बी हजारो संख्येने लागवड केली ते आपल्याला दाखवता येऊ नाही तिथे म्हणजे या मानाने तिकडं हे जे नाही रंगरंगोटीचं आलं पण आपण आपल्या कल्चरने तयार केलेलं आहे ना तिथं. बरोबर म्हणजे आपल्या संस्कृतीने आता बांबूचे हे लावून बरोबर सुशोभीकरण म्हणजे ते चालेल. असं ते तुम्ही नवस मानत असाल, काय असाल, पूजा वगैरे करत असाल त्याचे त्या ठिकाणी त्या सुविधा पाहिजे बुवा, सुशोभीकरण केलेलं पाहिजे त्याचं. पुढचा जो आहे 6वा उपक्रम, उपजीविका विकास सामाजिक न्याय. प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल योजनेतून मागील अपूर्ण व नवीन मंजूर सर्व घरकुल काम पूर्ण करणे. PMAY 1 मधील व सर्व राज्य पुरस्कृत योजनेमधील 1/4/25 रोजीची अपूर्ण घरकुल संख्या, त्यापैकी अभियान कालावधी अखेर पूर्ण केलेली घरकुल संख्या. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 मधील व राज्य पुरस्कृत योजनेतील अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याच्या प्रमाणात गुण देणे. आता त्यांनी 1/4/2025 पर्यंत जेवढे अपूर्ण घरकुले आहेत त्यांचा डाटा काढलेला आहे त्यांनी. आणि आपण अभियान कालावधीमध्ये किती घरकुलं म्हणजे PMAY मधले असतील, आवास टप्प्या क्रमांक 1 मधील असतील किंवा आपलं शबरी आवास योजनेचे असतील, रमाई आवास योजनेचे असतील, जे घरकुलं अपूर्ण आहे ते आपल्याला या अभियान कालावधीत पूर्ण करायचे. त्या अभियान कालावधीत आपण जर ते 100% अपूर्ण घरकुलं पूर्ण केले तर त्याला आपल्याला 1 गुण मिळणार आहे आपल्याला. त्याच्यामध्ये नंतर PMAY टप्पा 2 राज्य पुरस्कृत योजनेमधून नवीन मंजूर घरकुल संख्या, पूर्ण घरकुलांची संख्या. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 व राज्य पुरस्कृत योजनेमधील सन 2024-25 पासून नवीन मंजूर घरकुले पूर्ण करणे. मंजुरीपैकी पूर्ण झालेल्या घरकुलच्या प्रमाणात पूर्णत्वाचे दाखले तपासून गुण देणे. तर याला 6 गुण आहेत. म्हणजे आपले किती 986 किती आहेत मंजूर 24-25 986 ना. त्याच्यापैकी जर पूर्ण जर केले तर 6 गुण मिळणार आहे आपल्याला. पूर्ण किती आहे? अभियान कालावधीत 100% पूर्ण करायला सांगितले त्यांनी. डिसेंबरपर्यंत. आतापर्यंत किती झाले? आतापर्यंत किती झाले? आकाश जोड्या काय पूर्ण 900 पहिला हप्ता सर्वांना भेटून गेला का? किती जणांना भेटले? 700 600 गाठायचा आहे 300चा टप्पा. ते याच्यामध्ये जास्त स्पीडमध्ये होतात ते, कारण त्यांचे टार्गेट कमी राहील. ते त्यांना टार्गेट बी लवकर पूर्ण. आता जर 986 जर आपले किती बी जीव तोडून केला तरी 500 बी पूर्ण होणार नाही. असं आहे ते. याच्यामध्ये ज्या लहान ग्रामपंचायती ना त्या खूप लवकर स्पीड पकडतील. 1000-1500 लोकसंख्येच्या ज्या ग्रामपंचायती त्या खूप लवकर स्पीड उपलब्ध करून दिली. पात्र भूमीहीन घरकुल लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रमाणात गुण देणे. गावात सर्व मंजूर घरकुलांना जागा उपलब्ध असल्यास सदरचे गुण वरील मुद्द्यात 6 गुणांमध्ये वाढ होते. बघा आता एखाद्याला आता समजा घरकुलला बांधायला जागा नसेल तर त्याला जागा जर ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली तर त्याला 2 गुण आहेत.
म्हणजे एखाद लाभार्थ्याकडे जागा नाही. आता इथं आपल्याकडे 7/12चा इथं नाही आहे आपल्या कात्री फॉर रेव्हन्यूमध्ये, पण जिथं प्लेन एरिया तिथं 7/12 असतो गावठाणचा, तिथं काही लाभार्थ्यांकडे जागा राहत नाही. तर तेव्हा ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देते त्यांना. तर त्याला 2 गुण आहेत. तर याला याचे जे नाही उपलब्ध करून दिले तर हे 6 गुणांमध्ये हे 2 गुण ॲड होणारे, म्हणजे टोटल 8 गुण याच्यामध्येच होऊन जाणार आहे. म्हणजे घरकुल मंजूर आहे पण त्याला बांधायला जागा नाही. म्हणजे एखादा त्याच्याकडे जागा नाही, त्याच्याकडे शेती नाही आहे, शेती घर नाही, बांधायला जागा बी नाही, तर ग्रामपंचायतीने तशी वन मदत पट्टा बी केली नाही आहे. आहे, काहीच नाही आहे. मग समजा ग्रामपंचायतीचं गावठाण असतं तर त्याच्यामध्ये आपण ती जागा त्याला उपलब्ध करून देतो. या ठिकाणी तू एवढं घरकुल बांधून घे बुवा तू असं. नाही, पण भूमिहीन म्हणून तिथं बी नोंदणी पाहिजे ना. हां नाही अप्लाय म्हणजे इथं भूमिहीन होणं एवढं सोपं नाही. इथले आपले तिथला दाखला काढा, त्या याला जा, अवघड आहे ते. महिला मतदार लोकसंख्येच्या प्रमाणात महिला सहभाग असणे, उमेद अंतर्गत पात्र बचत गटांना बँकेमार्फत कर्ज वितरण करणे. त्याच्यामध्ये एकूण महिला मतदार संख्या, लाभासाठी एकूण पात्र असणारी बचत गट संख्या पैकी बचत गट संख्या, सहभागी महिला मतदार संख्या पैकी लाभ दिलेले बचत गट संख्या. म्हणजे एकूण मतदार महिला ज्या असतील त्याच्यापैकी किती महिला बचत गटामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे समजा आता आपला जर हिशोब पकडला 10,000 लोकसंख्येच्या मतदारपैकी जर 5,000 महिला असतील तर 5,000 महिलांचा आपल्याला बचत गटांमध्ये सहभाग पाहिजे. 122 गट आहे. मग 122 गट जरी धरले, मिनिमम एव्हरेज 10 बी धरले तर 1220च होतात आपले. अजून बाकी आहे. अजून हां बचत गट पैकी लाभ दिलेले बचत गट. तर तुम्ही कुठं खाते ओपनिंग करायचे 26 गट बाकी आहेत. असं आहे का? हां मग त्यांना काय अडचण असेल तर सांगा आम्हाला, ते करू. त्यासाठी एक गुण आहे त्यांना बाबा काय कुठं कर्ज प्रकरणाची प्रोसेस करायची असेल किंवा कुठं काय अडचण येत असेल तसं आम्हाला सांगेल. प्रत्येक वाडे वस्तीत असेलच ना. आणि असतं ना बचत गट. नाही, बचत पण गट ते कसं आहे, असतात पण तर- काही बचत गट कसे अपात्र होऊन जातात कर्ज न भरल्यामुळे किंवा आता इतर 125 कारणांमुळे. आहे आणि यांचे त्याच्यामध्ये अपात्र झालेले बरेच असतील. किती 150च्या आसपास गट आहे. हां हा, याच्यात ते गट पात्र करत नाही सर. नाही पण ते ऍक्टिव्हच दाखवावं लागतं त्यांना, कारण ते बी ना आता ऑनलाईन सिस्टीम आहे आम्हाला. असं आहे का? ऍक्टिव्हच दाखवावं लागतं. ते हे ऍक्टिव्ह करावं लागतात मोबाईलमध्ये. बरं अजून बाकी आहे आपल्याकडे त्या मानाने लोकसंख्येच्या हिशोबाने अजून महिला सदस्य झालेला नाही. बचत गटातील महिलांना लखपती दिदी करणे. बचत गटातील एकूण महिला पैकी अभियानाखेर एकूण लखपती दिदी झालेल्या महिलांची संख्या, एकूण महिलांपैकी लखपती दिदी झालेल्या महिलांचे प्रमाण विचारात घेऊन गुण देणे. आता 188 आहे. आता 100% म्हणता येते. काही होणार नाही. 3 गुण आहेत त्याला. 188. हां पूर्ण भारतात ना. तालुक्यातनं 1-2 निघतात ते असं विषय. इथं आपल्याकडे तर शक्य नाही. आपल्याकडे काही 10 लाख जर म्हणजे 1 लाख बी दिले आपण बचत गटाला तर हे 10,000 हजार वाटून घेतील. कुठं लखपती होणार? व्यवसाय उपलब्धच होत नाही ना. व्यवसाय उपलब्ध करून लखपती होणं आहे ते उगाच नाही. नाही, रिक्स जर घेतली तर होईल, पण आपल्याकडे ते अजून तेवढी जनजागृती होणं म्हणजे बाकीच आहे. उशीर लागेल, होईल ते. समूह माध्यम शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये महिला सहभाग असणे आवश्यक व स्वतंत्र संस्था स्थापन करणे. आता स्वयंसहायता समूह माध्यम आणि शेतकरी उत्पादक संस्था, जसे आपल्या त्या शेतकरी उत्पादक संस्था आता आहेत, त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग असणे व स्वतंत्र संस्था स्थापन करणे. एकूण शेतकरी महिला संख्या स्वतंत्र 7/12, संयुक्त 7/12 पैकी शेतकरी उत्पादक संस्थेत सहभागी शेतकरी महिला संख्या. मोहीम कालावधीपर्यंत आर्थिक वर्षात ग्रामपंचायत क्षेत्रात किमान 1 महिलांची शेतकरी उत्पादक संस्था स्थापन असावी. शासन मान्य प्रमाणपत्र आधारित गुण देय राहतील. त्याचा हा 1 गुण आपल्याला भेटून जाईल. गावातील पात्र सुशिक्षित उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे व बँकेमार्फत कर्ज वितरण करणे. प्रशिक्षणासाठी एकूण पात्र असणारे लाभार्थी संख्या पैकी प्रशिक्षण दिलेले लाभार्थी संख्या. मोहीम कालावधीपर्यंत आर्थिक वर्षात एकूण मतदार लोकसंख्येच्या किमान लाभार्थींना
प्रशिक्षण दिलेले असावे व ते लोकसंख्या गट निसाय गिहाय नमूद करण्यात आले आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे किती लाभार्थ्यांना म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना प्रशिक्षण दिलेलं पाहिजे, त्याला 1 गुण आहे. एकूण प्रशिक्षण दिलेले पात्र असणारे लाभार्थी संख्या पैकी कर्ज वितरण लाभ दिलेले लाभार्थी संख्या म्हणजे ज्यांना आता प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्यापैकी किती लाभार्थ्यांना बँकेमार्फत कर्ज दिलं गेलं आहे त्याच्यामध्ये त्याला 1 गुण आहे. त्याला आपल्याला थोडी त्याच्यामध्ये सवलत आहे. त्याच्यामध्ये समजा अभियान कालावधी अखेर प्रशिक्षित उमेदवार संख्येच्या प्रमाणात उद्दिष्ट विचारात घेऊन गुण द्यावे. त्याला 5% जरी केलं तरी आपल्याला 1 गुण मिळणार आहे. म्हणजे जे सुशिक्षित बेरोजगाराकडं आपले ट्रेनिंग घेऊन येतात उद्योगाचं, त्याचे ट्रेनिंग घेऊन त्यांना व्यवसाय स्थापन करायचा असेल, त्याला जर बँकेने कर्ज उपलब्ध करून दिले ते आपल्या लोकसंख्येच्या म्हणजे प्रमाणात म्हणजे प्रशिक्षित उमेदवार जेवढे आहेत त्यांच्या संख्येच्या प्रमाणात 5% बी केलं म्हणजे समजा 100 उमेदवारांनी प्रशिक्षण घेतलं आणि 5 लोकांना जरी दिलं आपण तरी आपल्याला 1 गुण मिळणार आहे. सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत गावातील वंचित सर्व पात्र लाभार्थींना यांना लाभ देणे. केंद्र व राज्य एकूण पात्र लाभार्थी संख्या पैकी लाभ मिळत असणारी संख्या अभियान कालावधीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पात्र लाभार्थींचे प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता देणे. आता कोणाचे राहिले असतील ते आपले 65 वर्ष वयोगटातील वृद्ध, निराधार महिला, अपंग असे यांना जो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीचे आहेत त्यांनी प्रस्ताव सादर करायचे आहेत. ते प्रस्ताव आपण तहसील कार्यालयात मंजुरीसाठी पाठवणार आहोत. तसंच अभियान कालावधीत श्रावण बाळ योजनेत पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करून त्यांना मान्यता घ्यायची. ते जे मंजूर झाले त्यांना अर्धा गुण आहे. अभियान कालावधीत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना पात्र लाभार्थी प्रस्ताव तयार करून मान्यता घेणे, त्याला 5 गुण आहे. अभियान कालावधीत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना पात्र लाभार्थीचे प्रस्ताव तयार करून मान्यता घेणे, त्याला बी अर्धा गुण आहे. अभियान कालावधीत ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅग पोर्टलवर नोंदणी करते. आला बघा आता मागे आपले तलाठी आपल्याशी बोलले मागच्या मीटिंगमध्ये, ॲग्रिस्टॅगची नोंदणी तुम्ही 100% करायची. ॲग्रिस्टॅगची नोंदणी झाली नाही तुम्हाला ते काय असतं पीक विमा वगैरे जे असतं ते वगैरे काय त्याचे लाभ वगैरे भेटणार नाही. त्याच्यासाठी अर्धा गुण आहे. जे शेतकरी राहिले असतील त्यांनी हे ॲग्रिस्टॅगचे पोर्टलवर नोंदणी करून घ्यायची. अभियान कालावधीत राष्ट्रीय व सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयाच्या मदतीने ओळखपत्र देणे, त्यासाठी अर्धा गुण आहे. आता म्हणजे हे जे लाभार्थी आहेत त्यांना आपण ओळखपत्र द्यायचं आहे त्यांना शासकीय कार्यालयामार्फत. अभियान कालावधीत ग्रामपंचायत क्षेत्रातील 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना महसूल विभागाच्या सहकार्याने जातीचे दाखले उपलब्ध करून देणे. आता जे 8वी ते 10वीमध्ये मुलं असतील त्यांना पुढील शिक्षणासाठी आपल्याला जातीचे दाखले लागतातच. त्यासाठी जे दाखले असतील त्यांनी अर्ज सादर करायचे आहेत आणि ते अर्ज सादर करून ते दाखले तहसील कार्यालयामार्फत प्राप्त करून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला 1 गुण मिळणार आहे. त्याला 80% जे म्हणजे समजा जर 10 प्रस्ताव गेले असतील आणि 8 जरी मिळाले तरी आपल्याला त्याच्यामध्ये 1 गुण मिळणार आहे. 80% जरी केले. प्रोत्साहन असणे व गटाद्वारे व्यवसाय करणे. एकूण शेतकरी संख्या पैकी शेतकरी उत्पादक संस्थेत सहभागी शेतकरी संख्या मोहीम कालावधीपर्यंत आर्थिक वर्षात ग्रामपंचायत क्षेत्रात शेतकरी उत्पादक संस्था स्थापन असावी. शासनमान्य प्रमाणपत्र आधारे 0.5 गुण देय राहतील. गटाद्वारे व्यवसाय सुरू केला असल्यास अर्धा गुण असे 1 गुण भेटणार आहे. त्याला म्हणजे 20% जरी असलं मोठ्या ग्रामपंचायतीला तरी तो 1 गुण भेटणार आहे. हा 1 गुण आपल्याला पण भेटून जाईल शेतकरी उत्पादक संस्थेमध्ये. ॲनिमियाग्रस्त संख्या, ॲनिमियामुक्त संख्या. अभियानाच्या सुरुवातीस महिलांची तपासणी करून किती टक्के महिला ॲनिमियामुक्त झाल्या त्याबाबत अंमलबजावणी असल्यास पूर्ण गुण, 100% असल्या. तुमच्याकडच्या विषय तपास जे असतील 8 पासून त्यांची संख्या आणि मग ते जर पूर्ण झाले अभियान कालावधीमध्ये तर पूर्ण 1 गुण भेटला. त्याच्यामध्ये लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ उभी करून
आठवड्यातून किमान 1 दिवस श्रमदान करणे व गावात स्वच्छता करणे. दर आठवड्यातून एकदा श्रमदान केले असल्यास गुण देणे. श्रमदानात अभियान कालावधीत श्रमदान मनुष्यदिन निर्माण झाले आहे याबाबत ग्रामपंचायतकडील दस्तऐवज तपासून 100% अंमलबजावणी करणे. श्रमदान कार्यक्रमात लोकसंख्येनुसार किमान 100, 200, 300 ग्रामस्थांचा सहभाग असल्यास गुण देणे. सप्ताहात एक वेळ 100 ग्रामस्थ त्याला गुण दिलेले, त्यांनी 1 गुण दिलेला आहे आपल्याला. रस्त्यांची कामे व रस्ते दुरुस्ती करणे, पाणंद रस्ते प्राधान्याने कामे पूर्ण करणे व दुरुस्त करणे. कच्च्या रस्त्याची एकूण लांबी पैकी रस्ता दुरुस्त अथवा नव्याने तयार केलेली लांबी ग्रामपंचायत व महसूल दस्तऐवजनुसार 1000 लोकसंख्येला 1 काम किमान